नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना नमस्कार. तर हा जो व्लॉग आहे तो 25 तारखेचा आहे, जेव्हा माझ्या पिल्लूला 6 महिने पूर्ण झाले. आणि त्यासाठीच आधी सकाळी गरम पाणी पिऊन घेतलं आणि नंतर व्यायाम करून घेतला. कारण 25 तारखेला मी सुट्टी दिली होती सगळ्यांना, मला सेलिब्रेशन करायचं होतं तर मुलांसोबत. त्यानंतर ऐकलं होतं की पितृदोष वगैरे असेल तर आपण काय करायचं, तर पाणी जे आहे ते माठातलं पाणी उंबरट्यावर शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं. त्याचप्रमाणे मग आधी जे हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं ती सगळं साफसफाई करून घेतली आणि नंतर मग माठातलं पाणी जे आहे ते पाणी तिथं टाकून मस्त पुसून घेतलं. ते सगळं आवरून झाल्यानंतर घरं वगैरे पुसून घेतली. तसं तर मला डेलीच घरं पुसायला लागतात आहेत. माझी पिल्लू जी आहे ती आता रांगायला लागली आहे, त्यामुळे ती कुठं पण काही पण दिसलं तरी ती तोंडात घालते. त्यामुळे डेली जी आहे ती क्लिनिंग चालूच आहे. पण कधीतरी डीप क्लिनिंगही करावी लागते. किती लवकर मोठी होतात ना मुलं. आता ती 6 महिन्याची झाली, पण असं वाटतही नाही मला की 6 महिने निघून गेलेत. मला तर वाटतं 1 वर्ष जे आहे ते असंच लहानपणामध्ये लगेच निघून जातं. त्यानंतर सकाळी लवकर उठल्यामुळे आज सकाळचा व्ह्यू बघा. घरामध्ये जे आहे ते मीठ आणि हळद त्याने घर पुसणं चालू केलं आहे, कारण डिसइन्फेक्टंट म्हणूनही आणि बरेचसे काही कारणं असतात त्यामुळे. त्यानंतर पिल्लू उठली, मस्त तिचा लाड केला आणि तिला समोरच्या घरामध्ये आणला. त्यानंतर मंत्र तर मी लावलाच होता, मग ती पण ऐकत होती. टी व्हीकडे काय लक्ष नाही देत ती जास्त, छान ऐकते. हैप्पी 6 मंथ मेरा बच्चा, थैंक यू. त्यानंतर हळदी लेपन वगैरे करून घेतलं परत. आणि 25 तारखेचा पण गुरुवारच होता, त्यामुळे त्या दिवशी पण फ्रेश वाटत होतं. आणि मग नाश्ता करायचा होता, त्यामुळे हेल्दी नाश्ता म्हणून आम्ही मस्त पास्ता पण केला होता आणि हेल्दी नाश्ता पण केला होता. स्प्राऊट वगैरे बॉईल करून घेतले आणि मस्त त्याचं सलाद बनवलं आणि छान नाश्ता करून घेतला. नंतर चहा वगैरे झाला आणि मस्त देवपूजा करून घेतली. फ्रेश माळ जप वगैरे सगळं करून घेतलं आणि ते झाल्यानंतर आम्ही मस्त बाहेर फिरायला गेलो. घरी आल्यानंतर संध्याकाळी पावभाजीची तयारी करायला घेतली. छान असे व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि मस्त अशी पावभाजी रेडी झाली. त्यानंतर आमची जे गोंडस मुलं आहेत त्यांच्यासोबत आम्ही सेलिब्रेशन यूट्यूबला पोस्ट करणार आहे मी. तुझी मम्मी पण बघते माझे व्हिडिओ. मुलांनी डान्स वगैरे पण केला, पण मेन तेव्हा लाईट गेली होती त्यामुळे टॉर्च लावायला लागल्या होत्या आणि ते शूट नाही झालं. आमचा एक फोटो पण काढ. तिकडे बघा समोर. आला. मस्त आमची पार्टी वगैरे झाली, केक वगैरे खाऊन झालं, फोटो काढून झाले आणि छान असं सेलिब्रेशन झालं. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला खूप सारी गिफ्ट आणली होती, त्यासोबत आम्ही फोटो काढले. वाव वाव.